घेतलाय, आमंत्रित केले अर्थातच टीम फणसवाडी वाटोळे संघाला. पाहूया येणाऱ्या मॅच मध्ये कशा पद्धतीने मात्र खेळ राहील आणि फायनलची तिकीट मात्र कोणता संघ मिळवेल. जास्त वेळ न घेता 2 षटकांची मॅच आहे, त्यामुळे विनंती करेन लगेच मॅच सुरू करायची आहे. आणि टीम फणसवाडी काय फलंदाज पाठवायचे आहेत. हॅलो हॅलो मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. भव्य दिव्य असं आयोजन. अविसर पहिलं अगदी पाहिले का तर बॉल द्या प्लीज. लेग पंच नाही येत. अगदी पाहिले का तर बॉल द्या प्लीज. लेग पंच नाही येत. यस पहिला बॉल. यस पहिला बॉल. अगदी पाहिलं गेलं तर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला. वेगवान धाव धावलेत आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर आशिष सर 2 धावा कंप्लीट केल्यात. किती धावांपर्यंत आशिष सर धावपल्लक जाणं महत्वाचं असेल या सेमीफायनलच्या मॅच मध्ये. जास्तीत जास्त धावसंख्येला आळा घालणं कुठेतरी महत्वाचं असेल, कारण अगदी आपण जर पाहायला गेलं तर टीम फणसवाडी संघाकडनं बॅटिंगचा निर्णय आलाय आणि ज्या पद्धतीने मात्र टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय शिवशक्तीचा होता. पुण्यात गोलंदाज सज्ज समोरच्या दिशेला. हो हो अट कॅच. अप्रतिम कॅच. फिल्डिंगचा दर्जा, फिल्डिंगचा स्टँडर्ड, फिल्डिंगची क्वालिटी. अप्रतिम कॅच आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर. फलंदाज बॅक टू डगआउट. क्षेत्ररक्षकाचं नाव राजेश. व्हॉट कॅच. आशिष सर काय सांगाल या कॅच. आशिष सर काय सांगाल या कॅच बद्दल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. अप्रतिम कॅच. स्वतःला शेवटच्या क्षणी झोकून दिलं, सूर मारला आणि त्यानंतर कॅच कॅरी केला. फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवलं. असे कॅच करत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आता पाहायला मिळतात. आणि ओमसाई एमटीसी म्हणलं की हे चित्र टिपलं जाणार यात ती मात्र शंका नाही. ते टिपलं तेजाच्या माध्यमातून. पुण्याचा गोलंदाज सज्ज. नवीन बॅटर स्ट्रायकर एंडला. चांगला बॉल शरीरावरती अडवला. अगदी पाहिलं गेलं तर महत्वाच्या मॅच मध्ये गोलंदाजी चांगली पाहायला मिळते आशिष सर या गोलंदाजाची. अगदी चांगली गोलंदाजी राहिली आहे, कारण पहिल्या षटकामध्ये दबदबा पाहायला मिळतोय गोलंदाजाचा. कारण ज्या पद्धतीने ही गोलंदाजी सुरू आहे कुठेतरी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय गोलंदाजाने. अगदी पायामध्ये बेड्या ठोकल्यात फलंदाजांच्या. कौतुक करावं लागेल. महत्वाची मॅच आहे. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाचा खेळ करायचा माहिती आहे. परिस्थिती संघाची काय आहे माहिती आहे. त्या परिस्थितीनुसारची गोलंदाजी या गोलंदाजाने दाखवली आहे. आणि दाबा धावपलकावरती 1 गडी बाद 3 धाबा. हो 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 सटीक यॉर्कर. अगदी पाहिलं गेलं तर परफेक्ट लाईन आणि लेंथ आशिषवर आपल्याला या गोलंदाजाची पाहायला मिळते. या गोलंदाजाचा विचार केला तर ज्या फेरीच्या मॅच होत्या त्याच्यामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. महत्वाच्या मॅच मध्ये अगदी अॅक्युरेट गोलंदाजी. संघाला जे गरजेचं होतं ती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा खराब बॉल. पंच कळवतात इट्स वाईट बॉल. अबांताच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव धावपलकावरती ऍड होताना पाहायला मिळेल. 4 अशी धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात अगदी पाहायला मिळते शिवशक्ती वाटोळे संघाकडनं, कारण ज्या पद्धतीने पहिलं षटक हाताळलंय या गोलंदाजाने कौतुक करावं लागेल. मोठ्या फटक्यापासून थोडंसं वंचित ठेवलंय. खरं तर चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. योग्य टप्पा. पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर थोडंसं लाईन आणि लेन थोडेसे भरकटलेले पाहायला मिळालेत. पण आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हणलं जातं नावाजलं की गवाजलं, तसं ते काम झालेलं आपल्याला पाहायला मिळते. चांगले 2-3 बॉल टाकले आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 वाईट बॉल हातात असताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळाला. आतापर्यंत अवंताच्या सुरुवातीमध्ये एक्स्ट्रा धाबा जरूर आलेत, पण धावपलकावरती धावसंख्या अशी जर पाहायला गेले ना तर 5 धाबा सेमीफायनलच्या मॅच मध्ये पाहायला मिळतात. अगदी कमी धावांवरती रोखावं लागेल, कारण सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. परंतु हा बॉल पुन्हा एकदा खराब टप्पा, खराब लाईन आणि लेंथ वरती हाताळला जातोय. टप्पा थोडासा चुकला जातोय. म्हणून म्हणलं जातं बाहुबली मधील कटप्पा आणि क्रिकेटमधील टप्पा खूप महत्वाचा असतो. आणि इथे पाहिलं गेलं तर टप्पा थोडासा खराब पाहायला मिळतोय. त्यामुळे त्या अतिरिक्तच्या माध्यमातून अबांताच्या स्वरूपामध्ये धावपलकावरती धाबा अडवताना पाहायला मिळतात. आणि 6 धावसंख्या धावपलकावरती. फुल टॉस. अगदी पाहिलं गेलं तर टायमिंग करता आलेलं नाहीये. जरूर आवाज टक्क असा आलाय, पण बॉल पाहिलं गेलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये जात असताना पाहायला मिळतोय. एका धाब्याने धावपलक पुढे. 7 अशी धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते. नक्की चांगली सुरुवात दोन्ही टीम कडनं जरूर पाहायला मिळते, परंतु अंतिमच्या षटकामध्ये कुठेतरी धावा जमवण्याचं काम करावं लागेल.
कारण सेकंड इनिंग मध्ये फिल्डिंग करायची आहे, त्यामुळे जास्तीत जास्त धावांचा ओघ वाढवावा लागेल, चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. परंतु गोलंदाज आतापर्यंत दबदबा पाहायला मिळतोय. रबर बॉलचं क्रिकेट आहे, तितकं सोपं नाहीये, जितकं दिसतं तितकं सोपं नाहीये. त्यामुळे दोन्ही संघ फुल टॉस बॉल अगदी पाहिलं गेलं तर कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक पहा, इथे तेलही गेलं, तूपही गेलं आणि हातामध्ये आला तो षटकार. इथे 6 धावडे धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. नशिबाचा षटकार पाहायला मिळतोय. या 6 धावडे धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 13 या धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. अशी सर सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय अनेक कॅच ड्रॉप होत आहेत. कॅच ड्रॉप झाल्यानंतर मॅच पराभूत होत आहेत. आता या कॅच जर विश्लेषण करायला गेलं तर कॅच किती महत्वाची होती या मॅच मध्ये? ही कॅच महत्वाची होती. हा षटकार, कॅच जरी सुटली असती तरी हरकत नव्हतं, परंतु हा षटकार वाचवणं, या सध्याच्या घडीला येऊन तर थांबवणं महत्वाचं होतं. कॅच सुटली असती हरकत नव्हती, परंतु तो षटकार अडवणं महत्वाचं होता शेवटच्या मोमेंटला येऊन. खरं तर कॅच ड्रॉप झालाय. नवीन बॅटर स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज, चांगला बॉल ऑन साइडला, फटका चांगला खेळाय, बॉल वेगाने निघालाय. अगदी पाहिलं गेलं तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, कॉमेंट्री बॉक्सला भीती घालत सीमारेषेच्या बाहेर आलाय तो चौकार. ये रे पाऊसा तुला देतो हा चौकार असं सांगत असताना क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. पाऊस आला आणि क्षेत्ररक्षकाने सांगितले जाऊ दे आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर सुद्धा बॉल गेलाय. टोटल धावसंख्या पाहायला गेलो तर 17 धावा धावफलकावरती. आता संध्याकाळचं सत्र कोणाला भिजायला आवडेल? अगदी पाहिलं गेलं तर 17 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. धावसंख्येचा विचार केला तर 17. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, चांगला स्ट्रोक खोदून काढण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक बॉल पाठीमागे, ऑन फील्डिंग, फलंदाज मैदानाच्या बाहेर. धावबाच्या स्वरूपामध्ये चांगली फिल्डिंग, चांगले एफर्ट्स अशी सर क्षेत्ररक्षकाचे पाहायला मिळालेत. अगदी चांगली गोलंदाजी झाली आणि चांगले एफर्ट्स देखील इथे पाहायला मिळाले क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. अगदी कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने बॉल स्टॉप केला आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र आणखीन एक फलंदाज मात्र बाद होत असताना मात्र जरूर पाहायला मिळाला. विकेट आणि विकेट येत असताना मात्र पाहायला मिळते. पण विकेट जरी येत असल्या तर धावा सुद्धा धावफलकावरती सातत्याने येत असताना पाहायला मिळालेत. 17 अशी धावसंख्या धावफलकावरती. हो यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज क्लीन बोल्ड, दांडी झाली आहे गोल. फलंदाज जाईल मैदानाच्या बाहेर. बॅक टू डग आउट. अगदी पाहिलं गेलं तर खोलवर पद्धतीचा बॉल, नजर थोडीशी हटली, अतिघाई संकटात नाही, तेच पाहायला मिळालं आणि फलंदाज बॅक टू डग आउट होताना मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय. अगदी भन्नाट यॉर्कर पाहायला मिळाला. बॅट अँड पॅड मध्ये तिखट यॉर्कर जरूर पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 या धावसंख्येवरती. हॅट्रिकची संधी आहे. या स्पर्धेतील पहिला हॅट्रिक वर पाहायला मिळेल का? कमी गतीने टाकलेला बॉल फुल टॉस होता, त्याला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अगदी पाहिले गेलं तर क्षेत्ररक्षक डिप्लाने एकच धाव कंप्लीट झाली आहे. क्रिकेटच्या लाईफलाईनचा वापर अशी सरित करत केला गेलाय. 18 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 2 बॉलचा खेळ या मॅच मध्ये बाकी आहे. सेमीफायनल क्रमांक 1 ची मॅच पाहतोय. 5वा बॉल, चांगला स्ट्रोक, फटक्यामध्ये आहे दम. धाबा बेतील मॅक्झिमम षटकार. अगदी पाहिलं गेलं तर बॉलला दूर पाठवलं आणि 6 धावेने धावफलक अगदी दूर जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पाहिलं गेलं तर चिअर नवीन स्टाईल फनी मोमेंट्स ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर ओमसाई एमटीसीने टिपलेला आहे. आज युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला जरूर व्हायरल केलं जाईल. विवेक यांच्या माध्यमातून पाहू शकता. टीव्ही स्क्रीनवरती थोडंसं दाखवा प्लीज. हे चित्र जरूर सगळ्यांना पाहायला मिळेल. खरं तर आदिवासी समाजामध्ये अशा परंपरा जपल्या जातात आणि इथे खरं विवेक यांच्या माध्यमातून सुद्धा बाहुबली वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टिपण्याचं काम सुद्धा तेजाने केलंय आणि आज फनी मोमेंट सुद्धा टिपण्याचं काम आपल्याला तेजाच्या माध्यमातून केलंय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 25 धावा आहेत आणि 26 धावांची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 12 चेंडू 26 धावांची गरज आहे. कशा पद्धतीने हे शिवशक्ती संघ, थोडस विनंती करेन की स्पीडअप घ्यायचं. अजून फायनलची मॅच बाकी आहे आणि अंधार होत चाललाय. काळोखाच्या दिशेने मात्र ही स्पर्धा थोडीशी पुढे सरसवते. अंतिम टप्प्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा येऊन ठेपली आहे. सकाळच्या सत्रापासून आपण जर पाहायला गेलं तर खूप चांगली क्रीडा स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळाली. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत जय हनुमान क्रिकेट टीम माडाईनगर आयोजित जय हनुमान चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व अगदी सकाळपासून जर पाहायला गेलं तर
प्रत्येक खेळाडूंसाठी तरी देखील जेवणाचा आस्वाद घेतला गेला कुठलीही कमी या आयोजनामध्ये भासली नाही. सकाळच्या सत्रापासून आपण जर पाहायला गेलं तर अगदी चांगलं आयोजन आहे. नियोजन नीटनेटकं आणि पारदर्शक असं आयोजन या स्पर्धेचं राहिलंय. अंतिम टप्प्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा सेमीफायनलची मॅच शिवशक्ती वाटोळे तर दुसऱ्या बाजूला फणसवाडी वाटोळे या दोन संघांमध्ये ही लढत येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे आहेत. 26 धाबा प्रति षटक 13च्या गतीने धावसंख्या बनवायची आहे. आणि आता शिवशक्ती वाटोळे टीमच्या माध्यमातून इन्फॉर्म बॅटर स्ट्रायकर एंडला नवनाथ. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं तर राजेश बॅटिंग साठी पाहायला मिळेल. एकाने केलंय पाटण क्रिकेट वरती राज्य असा राजेश आणि दुसऱ्या बाजूला सिक्सर किंग नवनाथ बॅटिंग साठी पाहायला मिळतोय. वाटोळे वर्सेस वाटोळे. कोणता खेळाडू कोणत्या वाटोळे संघाला सपोर्ट करणार प्रेक्षक वर्ग. पहिला बॉल नवनाथ. पहिलाच बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय आणि पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळाली. अगदी पाहिलं गेलं तर पहिल्याच बॉलवरती सिंगल दाब आली. दाबांचं अकाउंट ओपन झालं. श्री गणेश झाला सिंगल नंतर धावफलक पुढे. महत्वाची मॅच मेगा फायनल मध्ये कोण पोहोचणार. वन साइड जिवाळा या संघाच्या अगेन्स्ट कोण खेळणार. चांगला बॉल वेगवान आणि शरीराचा मारा त्याच्यावरती प्रयत्न केला होता राजेशच्या माध्यमातून. बॅटची लिडिंग एज गोशंकी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅबल होतो. 2 धाबा धावफलकावरती जिंकण्यासाठी 26 धाबांची गरज. पहिला 2 बॉलवरती आपण पाहिलं गेलं तर सिंगल अगदी पाहायला मिळालेत. पुण्याचा चांगला बॉल इथे चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कॉल चांगला आहे. सिंगल धाव मिळते. थोडस फंबल. एकच धाव एका धावेने धावफलक पुढे. आता इथे मॅच बनवण्यासाठी खरं पाया रचना जातोय. कारण माहिती आहे एखादी इमारत रचत असताना तुम्हाला पाया मजबूत करावा लागतो आणि पाया मजबूत करण्याचं काम शिवशक्ती पाटोळे संघ करतोय. 3 धाबा धावफलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. फटका चांगला बॉल भरपूर उंच इलिव्हेशन जास्त अंतर कमी. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक राहिला दूर. अगदी पाहिलं गेलं तर बघता क्षणी 2 धाबा कंप्लीट. 2 धाब्याने धावफलक पुढे. धावसंख्या झाली होती म्हणजेच 5 धाबा धावफलकावरती 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. जिंकण्यासाठी अजूनही 8 बॉल 21 धाबांची गरज. मोठी मॅच. 21 धाबा. नवनाथ ऑन दी स्ट्राईक. गोलंदाजीसाठी अजय. हो 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 व्हॉट अ स्ट्रोक. शॉट ऑफ द टुर्नामेंट. बॅडमिंटन स्ट्रोक. अगदी पाहिलं गेलं तर बॉल वरती केलाय हल्ला. बॉलने गाठलाय लांबचा पल्ला. षटकार. आशिष सर काय बोलाल या फटक्याबद्दल. काय फटका होता. अगदी लपेटलाय ह्या बॉलला. षटकार अगदी समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय. 6 धावा महत्वाच्या होत्या. षटकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय. पुढचा बॉल दबाव आहे. मच निडेड षटकार होता. पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न ऑन साइडला. अगदी पाहिलं गेलं तर काव कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीपला. दुसऱ्या धावेचा कॉल. फेकी चांगली आहे. फेकी पहा अप्रतिम फेकी. त्यानंतर जर पाहिलं गेलं हो 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 100% कमिटमेंट. टाळा 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 या खेळाडूसाठी होऊ द्यात. अप्रतिम संघाच्या विजयासाठी प्रयत्नाने प्रयत्न म्हणून म्हणलं जातं आयुष्यात अशक्य असं काहीच नसतं. जे झालंय त्याचा स्वीकार करा. जे आहे त्याचा स्वीकार करा. जे नाही जे मिळवायचं त्याच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करा. आणि प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करत असताना हा नवनाथ हा खेळाडू पाहायला मिळतो. आशिष सर नक्कीच ज्या पद्धतीने संघर्ष सुरू है. बिना संघर्ष के कोई महान नहीं होता और जब तक ना पड़े पत्थर पे हथौड़ों के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. संघर्ष करावं लागेल. तोडीस तोड उत्तर द्यावं लागेल. आणि तो संघर्ष करत असताना ही दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. एका बाजूला फणसवाडी तर दुसऱ्या बाजूला शिवशक्ती. अगदी पाहायला गेलं तर 6 बॉल 14 धावांची गरज. जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. भरपूर वेळ आपल्याकडे कमी आहे. मेगा फायनलची मॅच आहे. प्रेक्षक वर्ग नजरा लावून बसलेला आहे मेगा फायनल साठी. अनेकांनी शेअर मार्केट्स मध्ये पैसे सुद्धा लावलेले आहेत मेगा फायनलच्या मॅच मध्ये. त्यामुळे अगदी पाहिलं गेलं तर तात्या नजर पहा तात्यांची लगेच तयार. अगदी पाहिलं गेलं तर 6 बॉल 14 धावांची गरज.
बॅटिंगसाठी आपण पाहिलं गेलं तर नवनाथ जो बॅटिंग करतोय 1 षटकारांसह वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला तर नवनाथच्या खात्यामध्ये आहेत त्या म्हणजेच 9 धावा. 9 आणि नवनाथ काय समीकरण आहे. 9 नवनाथ जो स्ट्रायकर इनला पाहायला मिळतोय 6-14चं समीकरण. गोलंदाजीसाठी शुभम टू नवनाथ अशी लढाई. सेमीफायनल क्रमांक 2. फटका चांगला आहे. अगदी पाहिलं का इलिव्हेशन जास्त आणि कॅच ड्रॉप. प्रेमने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. अगदी पाहिलं गेलं तर 2 धाबा. आयुष्य असो वा बँक बॅलन्स बॅकअप खूप महत्वाचा असतो आणि तो बॅकअप इथे प्रेमच्या माध्यमातून दाखवलाय. 2 धाब्याने धावफलक पुढे अशी सर पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाली आहे. काय अगदी हाताला तेल लावून आलेत की काय असं समीकरण पाहायला मिळते. सातत्याने बॉल आणि खेळाडूंचं समीकरण थोडंसं वेगळं पाहायला मिळतोय. बॉल अगदी खेळाडूवरती रुसला की काय असं चित्र सकाळच्या सत्रापासून आपल्याला पाहायला मिळालं या स्पर्धेमध्ये. 2 धाब्याने धावफलक पुढे 5-12चं समीकरण. अगदी पाहिलं गेलं तर पंच कळतायत इट्स व्हाईट बॉल. अगदी पाहिलं गेलं तर उपाध्याय सरांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. सकाळच्या सत्रापासून या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. प्रत्येक स्पर्धेसाठी जिथे कमी तिथे उपाध्याय सर, जिथे परिस्थिती गंभीर तिथे उपाध्याय सर. उपाध्याय सरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. चांगला बॉल बॅकफूट वरती गेलेत आणि जागा बनवण्याचा प्रयत्न. अगदी पाहिलं गेलं तर गोशांकीच्या स्वरूपामध्ये 1च धावफलकावरती. समीकरण राहिलं ते म्हणजेच 4 बॉल 10 धाबांची गरज. मॅच ऑन. 4-10. 1 षटकार 1 चौकार. मागल्या मॅच मध्ये हेच समीकरण होतं. तिथून नवनाथने मॅच खेचली. आता या मॅच मध्ये नवनाथ तसाच खेळ करेल का. नेहमी म्हणलं जातं आयुष्य असो वा क्रिकेट शून्यातून सुरुवात करावी लागते. अगदी लोअर फुल टॉस बॉल आणि पाहिलं गेलं तर फलंदाज धावबाद. राजेश स्वतःवरती नाराज. घडलंय काय. स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतल्यातला प्रकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. ना मला ना तुला घाल तिसऱ्याला अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. ना नवनाथला स्ट्राईक ना राजेशला स्ट्राईक. आता मिळेल नवीन येणाऱ्या फलंदाजाला स्ट्राईक. तो फलंदाज कशी बॅटिंग करेल हे पाहणं महत्वाचं असेल. ना धाव मिळाली. धाबाज विकेटच्या खात्यामध्ये 1 फलंदाज बाद झालाय. 3 बॉल 10 धाबांची गरज. अशी सर मॅच कोणत्या संघाच्या बाजूने झुकलेली पाहायला मिळेल. कोणता संघ जिंकू शकतो. तुमच्या नजरेतून कोणता संघ जिंकेल असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. कोणताही संघ जिंको परंतु जिंकणार आहे जय हनुमान चषक. कारण ज्या पद्धतीचं हे आयोजन प्रत्येक टीम प्रत्येक मॅच मध्ये अगदी चांगली खेळली आहे आणि प्रत्येक मॅच ही अगदी हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळाली. परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाजाचा. अगदी कमी वयाचा हा गोलंदाज शुभमला पाहतोय आपण. कारण ज्या पद्धतीने सकाळच्या सत्रापासून या खेळाडूने गोलंदाजी केली आहे प्रभावित केलं या गोलंदाजाने. 3 बॉल 10. हो 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 समोरच्या दिशेला चांगला स्ट्रोक. बॉल वेगाने निघालाय. तिथे स्लिप झालाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल. नवनाथने थांबवलंय. योग्य वेळी दिलेला नकार आयुष्यामध्ये खूप काही सांगून पुढे घेऊन जात असतो. ते नवनाथला माहिती असेल. त्यामुळे नवनाथने करतो स्वतःवरती विश्वास ठेवलाय आणि सांगितलंय थांब मी आहे ना. आणि 2 बॉल 9 धाबांची गरज. अशी सर या कॉन्फिडन्स बद्दल ना नवनाथच्या बॅटिंग बद्दल काय बोलाल. नक्की स्वतःवरती विश्वास ठेवलाय. विश्वास साध्य करावा लागेल. 2 चेंडू 9 हा बॉल महत्वाचा असेल. या बॉल वरती जर षटकार आला तर मॅच कमबॅक होईल. फिक्र करता है कि फ्रिक से होता है क्या. रख खुद पे भरोसा और फिर देख होता है क्या. हा आलाय षटकार. कॉन्फिडन्स आणि कॉन्फिडन्स त्याचं उत्तर आलं मैदानाच्या बाहेर. इट्स सिक्सर. अगदी थोडासा दम लागलाय. जास्त धावल्याने देखील दम लागतो आणि ही मॅच जिंकायला देखील दम लागतो. दम दाखवावा लागेल. आता 1 बॉल आणि एका बॉल मध्ये मात्र करायचे धावा 3. म्हणून म्हणलं जातं तुमचं नाणं खणखणीत असून चालत नाही. ते नाणं खणखणीत आहे. वाजवून दाखवण्याची कला तुमच्या अंगामध्ये असावी लागते. ती कला या खेळाडूकडे. 1 बॉल 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. प्रेक्षकांना पुन्हा एकदा टाळ्या होऊ द्या. टाळ्या वाजवण्यासाठी पैसा लागत नाही तर मन मोठं लागतं. 1 बॉल 3 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. क्वार्टर फायनल 2 नंबरची मॅच पैसा वसूल. सेमीफायनलची मॅच पैसा वसूल. आज नुसता पैसा 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 वसूल. 1 बॉल 3 धावांची गरज. कोण जिंकेल. चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेला. बॉल पाहावं लागेल. हरवलाय का. यस हरवलाय. 2 धावा झाला. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. हो 3 धावा होतील का. इथे
घडले काय आणि फणसवाडी वाटोळे संघ पुढल्या फेरीमध्ये पात्र झालाय का? निराश 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 म्हणून म्हणलं जात येत्या संकटास भिडावं लागेल, संघर्षात मात्र एकट्याला लढावं लागेल. नवनाथ आज लढलाय मैदानाच्या आतमध्ये, लढलाय आणि लढलाय. काय लढलाय हा खेळाडू, अप्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून. संघ जरूर एका धावेने पराभूत झालाय, पुन्हा एकदा एका धावेचं महत्व संपूर्ण पाटण तालुक्याला माहीत झालंय. मेगा फायनलचा टॉस करूयात आपण. टॉस बॉक्स मध्ये सन्माननीय पाहुण्यांच्या शिव बसते. 1 षटकांची मॅच मेगा फायनल. एका बाजूला वन साइड जिवाळा 11 अर्थात अतुल बालेकर, दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं तर फणसवाडी वाठोळे संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला सातारचा मलिंगा, दुसऱ्या बाजूला रायझिंग स्टार फणसवाडी वाठोळे संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. 1 षटकांची मॅच आहे. सुपर ओव्हर, सुपर से ऊपर, ऊपर से डुपर. सन्माननीय कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अनिल भोमकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण मेगा फायनलच्या मॅचचा टॉस बॉक्स मध्ये करत आहोत. मेगा फायनल